सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रावणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठे कौस्तुभमणी विराजित कंठे कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 तुका मने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची
कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर कासे पितांबर विठोबा रखुमाई हो बारक मायरा विठोबा रखुमाई विठो बारक माये जय जय ठोबा रखुमाई विठो बारक माये ठोबा रखुमाई विठो बारक माये राम ठोबा रखुमाई विठो बारक माये ठोबा रखुमाई विठो बारक माये विठोबा रखुमाई विठो बारक माये विठोबा रखुमाई विठो बारक माये विठोबा रखुमाई बारक माये विठोबा रखुमाई बारक माये विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई बारक माये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय 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 ठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई बारक माये विठो बारक माये हेलो 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 ले आवाज कम है ना हेलो 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 चेक वर्क हेलो वरे पाकवाज वरे हेलो 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 राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि कृष्ण
रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तू हा विठ्ठल बरवा बरवा तू हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी
हरी राय तरले तरती हा भरवसा तरते हा भरवसा तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा नामधारकांचा ठसा नामधारकांचा ठसा करले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा नामधारकांचा ठसा नामधारकांचा ठसा मुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविक निर्मळ भोळे भाविक निर्मळ भोळे भाविक निर्मळ मुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविक निर्मळ भोळे भाविक निर्मळ भोळे भाविक निर्मळ तरले तरती हा भरवसा तरले तरती हा तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा नामधारकांचा ठसा नामधारकांचा ठसा तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा नामधारकांचा ठसा नामधारकांचा ठसा गायली पुराणे तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी गायली पुराणे तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भरवसा तरले तरती हा तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा नामधारकांचा ठसा तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा नामधारकांचा ठसा नामधारकांचा तरले तरती हा भरवसा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि हरि विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई हरिभक्तपरायण खपके महाराज हरिभक्तपरायण अमोलजी महाराज हेलो हेलो
ना भाग्यवंत म्हणो जया भाग्यवंत म्हणो तया 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 भाग्यवंत भाग्यवंत म्हणो तया 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 भाग्यवंतो म्हणो तया भाग्यवंत म्हणो तया भाग्यवंतो म्हणो तया भाग्यवंत म्हणो तया भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया तरले तरते भरवसा तरले तरते भरवसा तरले तरते भरवसा तरले तरती भरवसा गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया तरले तरत्या भरवसा तरले तरत्या भरवसा तरले तरत्या भरवसा तरले तरत्या भरवसा नामधार का चाटसा नामधार का चाटसा ना
नामधारकाचा नामधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा नामधारकाचा नामधारकाचा नामधारका नामधारकाचा ठसा रे नामदा रे नाम नामधारकांचा ठसा नाम रे नामधारकांचा ठसा नामधारकांचा ठसा नामधारकांचा ठसा नामधारकांचा ठसा नामधारकांचा ठसा नामधारकाचा ठसा
पद सा रे ग रे ग रे द द द सा द प द प द प ग रे ग रे अरे ग ग रे ग प प ग प ध ध प ध सा 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 प ध सा 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 प ध सा 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 नामधारका नामधारका नामधार नामधारका चाठ सा नामधार का चाट सा तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा तरले भरवसा तरले तरती हा भरवसा हा भरवसा हा भरवसा विठ्ठल 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 टाळी वाजवा सर्वांनी भजन विठ्ठल 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 बोला बोला भजन करा मायबाप सर्वांनी टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल बोला बोला भजन करा बोला विठ्ठल 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 टाळी वाजवा मायबाप बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु गंगागिरी सद्गुरु नारायण गिरी पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी गंगा गोदावरी माता की जय भारत माता की जय विठ्ठल 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 भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविक निर्मळ तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा गायिली पुराणे पुराणे तुका म्हणे वेदवाणी
तरली तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगरनिहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञजीवोद्धरारथावतारं कलङ्कङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनुदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्तिरुदारा सोपान देवा निवृत्तिरुदारा सोपान देवा निवृत्तिरुदारा सोपान देवा निवृत्तिरुदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ति त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिर उदारा सोपान दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी दिवाची गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोभिष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं
नमामि गंगागिरिजी योगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं विठला 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 गाडी वाजवा मायबा बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु गंगागिरी सद्गुरु नारायण गिरी पंढरीनाथ भगवान की भाग्यवंत म्हणोतया शरण गेली पंढरीराया तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, उपस्थित टाळकरी भजनी मंडळ, गुणीजन महाराज मंडळी, विद्यार्थी महाराज मंडळी सर्वांच्या चरणी अतिविनम्रतेने वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा कलियुगातील भाग्यवंतांचे वर्णन करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठला अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या समोर ठेवतो. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारा कलियुगातील भाग्यवंतांची व्याख्या प्रतिपादित करतात. प्रथम चरणामध्ये कलियुगातील भाग्यवंतांच्या जीवन कार्यामध्ये घडलेल्या क्रांतीचं वर्णन करतात. द्वितीय चरणामध्ये त्याच भाग्यवंतांच्या जीवनामध्ये मिळवलेल्या सामर्थ्याचं आणि स्वभावाचं वर्णन करतात. तृतीय चरणामध्ये आणि या भाग्यवंतांचं वर्णन कुणी केलंय याचा पुरावा देतात चतुर्थ चरणात. विठ्ठला 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 टाळी वाजवा बायबा विठ्ठला 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 विठ्ठला. योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज संस्थान श्री क्षेत्र सरलाबेट येथे 174वा योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांच्या नावाने प्रसिद्ध असणारा अखंड हरिनाम सप्ताह योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नाथगिरीजी महाराज, सद्गुरु हरिगिरीजी महाराज, सद्गुरु सोमेश्वरगिरीजी महाराज आणि आपणा सर्वांच्या हृदयस्थ असणारे नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने आपणा सर्वांचे आराध्य दैवत, अधिष्ठान दैवत, आपणा सर्वांचे आध्यात्मिक व्यासपीठाचे कुलगुरू महंत गुरुवर्य सद्गुरू रामगिरीजी महाराज यांच्या सुंदर मार्गदर्शनाने संपन्न होणारा हा भव्य दिव्य महोत्सव. विठ्ठला 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 विठ्ठला. आज उत्सवाचा सप्ताहाचा तिसरा दिवस आहे. आजची सेवा गुरुवर्य महाराजांच्या पायाचा एक सेवक म्हणून आजच्या सेवेचा आलेला हा योग महाराजांची झालेली आज्ञा आणि आज माझ्या जीवनामध्ये भाग्याचा उदय झाला. कारण कीर्तन, भजन, प्रवचन आपण करतो ती आपली दैनंदिनी आहे. परंतु भजन घरी करणं वेगळं, भजन बेटात करणं वेगळं, पारायण घरी करणं वेगळं, पारायण बेटात करणं वेगळं. कीर्तन इतर ठिकाणी कीर्तनच आहे, पण इतर ठिकाणचं कीर्तन हे धर्ममंडपातलं कीर्तन आहे
आणि बेटातलं कीर्तन हे देवघरातलं कीर्तन आहे. विठाला 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 आपणा सर्वांच्या आशीर्वादाने गुरुवर्य महाराजांची आज्ञा झाली. तुमच्या सर्वांच्या सेवेचा योग आला. सेवेकरता परंपरेतील बेटामध्ये नेहमी सेवा करणारे विद्यार्थी महाराज मंडळी, माझे ज्येष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी, विनेकरी महाराज, चोपदार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, समोर बसणारी सर्व श्रोतृवर्ग, आपणा सर्वांना अतिविनम्रतेने पुन्हा एकदा वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर गुरुवर्य महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. जगद्गुरूंनी अभंगाची सुरुवात भाग्यवंत या शब्दापासून केली आहे. जगद्गुरूंच्या नजरेमध्ये भाग्यवंत कोण आहे आणि तुमच्या आमच्या नजरेमध्ये भाग्यवंत कोण आहे? कालच्या प्रवचन पुष्पामध्ये गुरुवर्य महाराजांनी सांगितलं की आमची नजर ही प्रपंचामध्ये फार छोटी असते आणि संतांची नजर ही विश्वाला पुरेल एवढी नजर असते. आमच्या नजरेतला भाग्यवंत कोण आणि संतांच्या नजरेतला भाग्यवंत कोण? विठाला 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 विठाला. आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये परमोच्च शिखरावर पोहोचलेली व्यक्ती म्हणजे ती आम्हाला भाग्यवान वाटते. उदाहरणार्थ मला गायन आवडतं. गायन क्षेत्रातील उच्च शिखरावर पोहोचलेली व्यक्ती विभूती ही भाग्यवान माझ्या नजरेत. एखाद्याला वादन आवडतं. मृदंग क्षेत्रातील उच्च क्षेत्रामध्ये पोहोचलेली व्यक्ती ती भाग्यवंत. आता भाग्यवान आणि भाग्यवंत या दोन शब्दांमध्ये काय फरक असावा? भाग्यवान कोणाला म्हणायचं आणि भाग्यवंत कोणाला म्हणायचं? भाग्य शब्द सारखाच आहे, फक्त वान प्रत्यय लागतोय. भाग्यवान आणि भाग्यवंत. जिथं मर्यादा येतात तिथं वान हा प्रत्यय लागतो आणि जिथं मर्यादाच येत नाही तिथं वंत हा प्रत्यय लागतो. विठाला 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 विठाला. एखाद्याकडं भरपूर धन आहे आणि ते धन आपल्याला मोजता आलं, मर्यादा आली, त्याला आपण काय म्हणू? भाग्यवान. आणि एखाद्याकडं अमर्याद धन आहे, ते मोजताच आलं नाही, त्याला आपण काय म्हणू? भाग्यवंत. आता धनवान कोण झालेत या जगतामध्ये? एक उदाहरण आहे धनवानाच्या बाबतीमध्ये. गाथ्यामध्ये जगद्गुरूंनी कोणाच्याही धनाचा उल्लेख केला नाही, पण एकाच्या धनाचा मात्र उल्लेख केला. परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण.
भावया जतन भावया जतन भावया जतन भावया जतन हे उपाय लाभाचे हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार उपाय लाभाचे हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार युक्त आहार विहार 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 परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. महाराज वर्णन करतात सगळ्यात मोठं धन जर कोणतं असेल तर परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन. जतन म्हणजे जपून ठेवा, हे धन जपून ठेवा. व्हावया जतन हे उपाय लाभाचे. लाभाचे उपाय हे जतन व्हावया महाधन परमार्थ कराया जतन हे जपून ठेवा. सगळ्यात मोठं धन कोणतं असेल परमार्थ रूपी धन आहे की जे मोजता येत नाही. परमार्थ रूपी धन मोजता येत नाही. जगद्गुरूंनी धन मोजलं गाथ्यामध्ये कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. हे धन कोणाचं आहे नाव नाही सांगितलं महाराजांनी, तो अंदाज आपण लावायचा. हे धन कोणाचं असेल रावणाचं धन आहे. हा पण आता ऐका, रावणाकडे एवढं धन होतं ठाकूरजी की ते धन मोजता आलं नाही तुम्हाला आम्हाला, पण जगद्गुरूंनी मोजलं असं म्हटल्यानंतर रावण धनवान का धनवंत? मोजलं म्हटल्यानंतर तो धनवान आहे. आणि धनाच्या बाबतीमध्ये ज्याचं धन मोजता झालं नाही अशी एक विभूती या जगामध्ये होऊन गेली, ज्याचं धन मोजता आलं नाही. अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांची पूर्ण द्वारका सोन्याची होती. आपल्याला सोन्याची हौस आहे, त्यांचं हौस सोन्याचं होतं. विठ्ठला 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 विठ्ठला. एखाद्याकडं भरपूर गुण आहेत पण ते गुणाला मर्यादा आली गाड्या. अमर्याद नाही, गुण आहेत माणसाकडे, गुण आहेत पण मर्यादा आली की त्याला आपण काय म्हणू, गुणवान का गुणवंत? गुणवान. मग गुणवान कसा ठरतो? गुण भरपूर आहे पण माणूस मस्त 100 नंबरी सोनं आहे हो, पण जीवनात सगळं यावं हा पण नाही आला पाहिजे. रावणाला का धनवान म्हटले? रावण फार बुद्धिमानही होता. रावण बुद्धिमान होता, धनवान होता, पण रावणाला अहंकार होता. हा पण आला. ज्याच्याकडे अमर्याद गुण आहे तो गुणवंत आहे, ज्याच्याकडे अमर्याद धन आहे तो धनवंत आहे, ज्याच्याकडं भाग्य आहे पण थोडं आहे त्याला आपण काय म्हणू? थोडे मोजलं ते भाग्य, काय म्हणू त्याला? भाग्यवान. आणि ज्याच्याकडं अमर्याद भाग्याचा साठा आहे त्यांना म्हणू भाग्यवंत. विठ्ठला 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 विठ्ठला. भाग्यवंतांचे 4 प्रकार सांगतो आणि अभंगामध्ये प्रवेश करतो. पहिला भाग्यवंत कर्माचा भाग्यवंत, दुसरा भाग्यवंत योगाचा भाग्यवंत, तिसरा भाग्यवंत मोक्षाचा भाग्यवंत आणि चौथा भाग्यवंत भक्तीतला भाग्यवंत. विठ्ठला 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 विठ्ठला. पहिला प्रकार कर्माचा भाग्यवंत. कर्मदशा आहे, ही कर्मदशा कोणालाही चुकली नाही. या जगाचा अभ्यास करताना आपली नजर एक प्रकारच्या सुखाच्या शोधात असते की अमुक एक माणूस कसा सुखी झाला त्याच्या मार्गाने आपण जाऊ, आपण त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतो. आपली नजर सुखाच्या शोधात आहे. मग आपल्या नजरेला एक बाब नेहमी खटकते, कोणती? जो माणूस कधी मंदिरात येत नाही, जो माणूस कधी बेटात येत नाही, जो माणूस कधी सप्ताहाला येत नाही,
जो माणूस कधी पंक्तीत योगदान देत नाही जगामध्ये हाच वर्ग जास्त सुखी दिसतो कधी कधी. आणि तुमच्या माझ्यासारखे वारकरी नियमित सेवा करतात पण त्यांच्या प्रपंचामध्ये कुठंतरी उणीव आपल्याला दिसते. आणि जी माणसं परमार्थातच नाही त्यांच्या जीवनात कधीच उणीव दिसत नाही. हा विरोधाभास कसा? तर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की आज एखादी व्यक्ती सुखात असेल आणि आज तो भोग भोगत असेल, त्याने आज उपभोगलेलं सुख आणि त्याने आज केलेलं कर्म याचा काडी मात्र संबंध नाही. आज केलेलं कर्म आणि आज समोर आलेले भोग याचा काडी मात्र संबंध नाही. जर आपल्या डोळ्याने आपण संबंध लावत असलो तर त्याला आपल्या नजरेने आपण त्याला कर्माचा भाग्यवंत म्हणू. भोगने ते फळ संचिताचे, भोगने ते फळ संचिताचे, भोगने ते फळ संचिताचे, भोगने ते फळ. भोग वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, भोगने ते फळ संचिताचे, भोगने ते फळ संचिताचे. जगद्गुरूंनी आमची व्यथा मांडली की आपण किती उद्वेग, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. आपण उद्वेग म्हणजे तक हे तक करतो आपण. काय खरंय हा? सगळं गाव कर्जमाफीत बसलं, आमच्या गळे निमाळा आहे, आमच्या याद्या कुठं गेल्या. महाराज सांगतात भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते म्हणी समाधान. अन्न धन मन हे तो प्रारब्ध आधी, याला म्हणत कर्माचा भाग्यवान. विठ्ठल अशा प्रकारे योगाचा भाग्यवान. ज्या विभूतींना योग अवगत झाला. आता योग कशाला म्हणतात? आपण फक्त योगाच्या गप्पा मारू शकतो, आपल्याकडनं योग सहजासहजी शक्य होत नाही. योग कशाला म्हणतात? योग आमचा आपल्या जीवनात योग नाही, निव्वळ योगायोग आहे. योग द्या सोडून, निव्वळ योगायोग. जर आलं ना सुख आपण म्हणतो योगायोगानं आलंय. ते संतांना विश्वास होता, त्याला म्हणतात योग. योगाची व्याख्या योगाचे ते भाग्यक्षमा आदी दमा इंद्रिय. कालच्या प्रवचनात गुरुवर्य महाराजांनी सांगितलं योग हा इंद्रिय दमन करून येतो. शम आणि दम याची व्याख्या काल प्रवचनात सांगितली महाराजांनी की इंद्रिय दमन, इंद्रियावर विजय मिळवता आला पाहिजे. आपल्याला पटकन राग येतो, बॅलन्स जातो, इंद्रिय दमन नाही. हा नाही तर पहा तुम्ही, अमेरिकेत लाईट गेली जनरेटर चालू होतं, रशियात लाईट गेली इन्व्हर्टर चालू होतं. आपल्याकडे लाईट गेली का आपण पहिलं बाहेरून पाहतो आपलीच गेली का अख्ख्या गावाची गेली. बरं त्याच्यात जर भावकीतले सारे बल लागेले ना तर आपलाच जर विजलेला असला तर मग विचारूच नका. इंद्रिय दमन, इंद्रिय जिंकले त्यांना योगी म्हणतात. आपण ज्यांच्या दरबारात सेवा करतो ते योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज योगी आहेत. या सगळ्यांची हेड ऑफिस कुठं आहे? हे सगळी योगी आहेत. यांचं हेड ऑफिस कुठं आहे माहिती आहे तुम्हाला? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. शेन निगम बली प्रगट केली,
जेने निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी हो हो गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. योगाचे भाग्यवान 2 प्रकार पाहिलेत आपण. पहिला कर्माचा, दुसरा योगाचा, तिसरा मोक्षाचा भाग्यवान. ऐका आता. प्रत्येक जीव जन्माला येताना त्याच्या संचितामध्ये बॅलन्स घेऊन येतो. त्याची कर्मरेखा त्याच्या बरोबर असते. लल्लाटी जे लिहिले तेन मोडे काही केले, जे लिहून आलंय त्याच्यात बदल होत नाही. मग आपण येतानाच एखादी विभूती येतानाच मोक्ष घेऊन येते. वाल्मिकीजींच्या जीवनामध्ये भाग्याचा उदय झाला. पूर्वाश्रमीचे रत्नाकर की जे पापी होते, कालच्या कीर्तन सेवेत आपण ऐकलं, एवढे पापी होते पण भाग्याचा उदय झाला. कारण मोक्ष रेखा, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला. साधूचा अंकिला हरिभक्त, साधूचा अंकिला हरिभक्त, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. साधूचा अंकिला हरिभक्त, साधूचा अंकिला हरिभक्त, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, साधूचा अंकिला हरिभक्त. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, साधूचा अंकिला हरिभक्त. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. हे झाले 3 प्रकार. चौथा आहे भक्तीतला भाग्यवंत. जगद्गुरूंची या प्रपंचामध्ये बारकाईनं नजर आहे. मग साधक महाराजांना विचारतोय, महाराज तुम्ही या कलियुगामध्ये आलात, बरं तुमचा एक जन्म नाही, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर भगवंताच्या बरोबर आलेत. करत त्रेत द्वापार कली या 4 युगांमध्ये तुमच्या नजरेत भाग्यवान तुम्ही कुणाला म्हणाल? महाराजांनी कलियुगातला भाग्यवंत सांगितला, अभंगाचं प्रथम चरण. भाग्यवंत म्हणू जाया, भाग्यवंत म्हणू जाया, म्हणू जाया, भाग्यवंत म्हणू, भाग्यवंत, भाग्यवंत म्हणू जाया, भाग्यवंत, 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 भाग्यवंत म्हणू जाया, भाग्यवंत, भाग्यवंत, भाग्यवंत म्हणू भाग्यवंत. शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया,
तरले तरती तरले तरती हा भरवसा तरले तरती शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया तरले तरती तरले तरती हा भरवसा तरले तरती तरले तरती भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया. ज्यांनी पंढरीरायाची शरणागती केली, जे पंढरीरायाला शरण गेली, त्यांना आम्ही भाग्यवंत म्हणू. कारण अमर्याद भाग्य ते जन्माला घेऊन आलेत, जन्माला येताना अमर्यादित भाग्य घेऊन आलेत, त्यांना आम्ही भाग्यवंत म्हणू. आपण सगळेजण कोविडचे पहिले लाटेतूनही वाचलो, पहिलं मिस कॉलाला वाचलो भाग्यवंत, दुसऱ्या लाटेतूनही वाचलो भाग्यवंत. त्याच्यात कोविडचा पहिला सप्ताह झाला, त्याच्यातही आपण भजन केलं भाग्यवंत. कोविडमध्ये दुसरा सप्ताह होतोय, त्याच्यातही आपण भजन करतोय भाग्यवंत. आणखीन एक वाक्य बोलू का? आपल्याला भाग्यवंत ठरवणारे कोण आहेत? हे आपण नाही. आपण आपल्याला काही डिग्र्या देऊन मोकळे होतो, आपल्या डिग्र्यांना काही महत्व नाही. हो, जो ग्रॅज्युएट असेल त्याने 7वीच्या पोरांचे पेपर तपासायला हरकत नाही. ग्रॅज्युएट आहे आणि 7वीच्या पोरांचे पेपर तपासले तर काय हरकत नाही, तेवढं नॉलेज आहे त्याला. पण जो 4थीला 4 वेळेस बसला वर्गात, तो म्हणतो 7वीचे पोर अजिबात जमत नाही त्यांना. हे आपल्या नजरेमध्ये आपण मोठेपण देऊ शकतो, पण ते मोठेपण फार काळ नाही. संतांनी आम्हाला भाग्यवंत ठरवलं की आपण जन्माला आलो, संसारामध्ये इतके दुःख, इतक्या व्यथा, काही केलं दुःख संपेना, पण तरी संतांनी आम्हाला ऊर्जा देण्याकरता, आम्हाला दिव्यत्वाची प्रचिती आणून देण्याकरता आमच्याकडनं भजन करून घेतलं आणि आम्हाला भाग्यवंत ठरवलं. वास्तविक पाहता आपला हा परिसर जो आहे, हा परिसर पूर्वी आवाज चांगले असून सुद्धा भजनाची तितकीशी आवड नव्हती. आवाज चांगला आहे पण भजनाची आवड नसेल तर त्या कलेला महत्त्व नाही. आवाज गोड असो अथवा नसो, या विभूती गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज आपल्या गावात आले आणि त्यांनी आपल्यातला गुण ओळखला की सेवाभाव वृत्ती करणारा, सेवाभावानं सेवा करणारा हा जो वर्ग आहे, नम्रतेनं श्रद्धेनं संतांपर्यंत येणारा जो वर्ग आहे, त्या वर्गाला महाराजांनी एकत्र केलं आणि योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहामध्ये तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना भजन करण्याकरता 7 दिवस थांबण्याची सक्ती केली, म्हणून आपण भाग्यवंत ठरलो. हो, नाही तर आता कोविडचं वातावरण आहे, जाऊ द्या. दरवर्षी सुद्धा आपण गावातल्या काही पठ्ठ्यांना म्हणतो, चालता का 7 दिवस चालता का? तो म्हणतो नाही, 1 दिवस येऊ, 1 दिवस येऊ आणि प्रसाद घेऊ. तरी आपण 7 दिवस वेळ देतो, थांबतो, भजन करतो. प्रपंचातल्या व्यथा दुःख प्रत्येकामागे, जो संसार देवाला रडवतो तो आम्हाला रडवणार नाही कशावरून? कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवीसी. कर्माचे फळ प्रत्येकाला भोगायचे, दुःख आहे, पण तरी त्या दुःखावर विजय मिळवण्याकरता आपण इथपर्यंत आलो, भजन केलं आणि भाग्यवंत ठरलो. विठ्ठला 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 विठ्ठला. शरण गेले पंढरीराया. शरणागतीचे 2 प्रकार आहेत. शरण कसं जावं? पहिली शरणागती कृतीची शरणागती आणि दुसरी शरणागती वृत्तीची शरणागती. कृतीची शरणागती हात जोडणं कृती, डोकं टेकवणं कृती,
बोलणं कृती. भगवान परमात्म्याची अपेक्षा आहे कृती एक वेळ नसली तरी चालेल, पण वृत्ती मात्र नक्की पाहिजे. मग वृत्ती कोणती आणि कृती कोणती? इंद्रियाद्वारे आम्ही जे नमन करतो त्याला म्हणतात कृतीची शरणागती, आणि मन बुद्धीद्वारे भगवंताचं नमन करतो त्याला म्हणा वृत्तीची शरणागती. विठ्ठल 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 विठ्ठल. नुसतं डोकं टेकवणं म्हणजे नाही, परमार्थ नाही. डोकं टेकवणं, हात जोडणं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जर आले ना, भेटले ना, तर दुर्योधन फार गोड बोलायचा. दुर्योधन इतका भारी बोलायचा, देवा काय तुम्ही सगळ्या विश्वाचे मालक, तुम्ही काय व्याप हो तुम्हाला. कुठपर्यंत? जोपर्यंत देव समोर येतोपर्यंत. देवाचा रथ पुढं गेला का मागे लगेच काय खरंय चोऱ्या. मग मला सांगा, जो समोर बोलला तो देवाला कळलं, आणि जो मागे बोलला ते देवाला कळलं नसेल का? सर झुकाने से नमन आधा नहीं होता पगले, सर झुकाने से नमन आधा नहीं होता पगले, दिल भी झुकाना पड़ता है सारी इबादत को पाने के लिए. देवाला अंतःकरणाची अपेक्षा आहे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देवाला अंतःकरण द्या. एक वेळ कृती चुकली तरी चालेल. जनाबाईची कृती शिव्या देण्याची होती, पण वृत्ती भगवंताशी एकरूप होती. शरण गेले पंढरीराया. भगवंताची अपेक्षा एवढी आहे, अनन्या चिंतयन्तो मां ये जना परि उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंत अर्जुनाकडे गुरुदक्षिणा मागतात. अर्जुना, मला गुरुदक्षिणा एकच दे. काय? मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धी निवेशय निवसिष्यसि मय्येव आता ऊर्ध्वन्न संशय. अर्जुना, तुला ऊर्ध्वगती निसंशयरित्या मिळेल, पण एक कर. काय? तू मन हे मीची करी माझी ये भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते मज एका ते. भजनामध्ये तू मन हे मीची करी माझी हे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते. भगवंताला फक्त मन आणि बुद्धी समर्पित करा. मन हा मोगरा हरपुणी ईश्वरा, मन हा मोगरा मोगरा अर्पुणी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा. पुनरपि संसारा येणे नाही, पुनरपि संसारा येणे नाही. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, मन हा मोगरा मोगरा अर्पुणी ईश्वरा. पुनरपि संसारा येणे नाही, पुनरपि संसारा येणे नाही. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, मन
मोगरा अर्पणेश्वरा मनरूपी मोगरा भगवंताला अर्पण करा. भगवंताला अपेक्षा तेवढीच आहे की प्रसन्नतेनं आम्ही भजन करावं. मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. शरण गेले ही शरणागती आहे. देवाला सर्वस्व समर्पित करा ही शरणागती आहे. मी क्षमा मागतो आपली. आपण शरणागती करताना खऱ्या अर्थानं देवाचा विचार करतो का आपला विचार करतो? उदाहरणार्थ सत्यनारायणाची पूजा आहे. यादी आली सत्यनारायणाची एवढी यादी. यादीमध्ये सुपाऱ्या असतात. सुपाऱ्या दुकानदाराकडे जातो आपण. सुपाऱ्या सत्यनारायणाची पूजा भगवंताची पूजा आहे. त्यात सुपाऱ्या आणायच्या चांगल्या आणायच्या. नाना भाऊ का देवाच्या आणायच्या? देवाचा स्पेशल ब्रँड केला आहे आम्ही. चांगल्या जर दिल्या तर भाऊ आपण दुकानदाराला म्हणतो ह्या नाही ह्या चांगल्या आहे ना. तो म्हणतो मग कोणत्या पाहिजे? देवाच्या. हो गुरुवर्य महाराज सांगायचे ना. सर्वांचे श्रद्धास्थान नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज. बेटाला कांदे द्यायचे म्हटलं कोणचे कांदे द्यायचे? हा पाहुणे म्हटले का चाळ तपासून पा मग कांदे काढायचे. बेटात जाऊ द्या बेटात जाऊ द्या. किडक्या सुपाऱ्या भटाला आणि सडके कांदे भेटाला. विठाला 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 विठाला. माफी मागतो मी आपली. सगळेच मंडळी त्यातले नाहीत. विठाला 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 विठाला. देवाचं स्पेशल ब्रँड आहे. आषाढ महिन्यामध्ये नैवेद्य असतात. गुरुजी सांगतात ठाकूरजी सांगतात आषाढ महिन्यात नैवेद्य असतात. पहा ग्रामदैवत असतात ना त्यांना नैवेद्य द्यायचे. अण्णा नैवेद्य द्यायचे 2 वार आहेत ग्रामदैवतांना. म्हसोबा मावलाया वडजई वाघई लक्ष्मी येडोई या साऱ्याला नैवेद्य कोणत्या वारी द्यायचे आषाढात? हा मंगळवार. तुम्ही 8 टाकतावर मी येतो चहा घेऊन. तोपर्यंत कोणते वार? 2 वार आहे त्याचे. मंगळवार आणि शुक्रवार. हा त्याच्यात म्हातारी नैवेद्य करायला बसती. पहा ए पुरी हो अगं निवद नेले का देवाला? निवद नेले का? ते सुनबाई म्हणतात नाही आत्या तो उंडा आणि इकडं तो उंडा चपातीचा त्याच्यावर वाटीने पालती थापटी मारायची. त्याच्यात 4-5 करून घ्यायचे पुऱ्या. बाकीचं उरलेलं पीठ बाजूला टाकायचं का पुन्हा उंड्यात घालायचं नवीन? हा नवीन उंड्यात ॲड करायचं परत. ते पुऱ्या बरं झालं. खपके बाबा ते पाण्यात तळत नाही देवा करता. नाही तर पाण्यातही तळल्या असते काही पठ्ठे तळल्या त्या पुऱ्या. भजे झाले. सगळा स्वयंपाक झाला. देवाचे नैवेद्य बनवायचे. पुरी ठेवली त्याच्यावर भजे ठेवायचे. भजे एक भजं ठेवलं जमन का देवाला? नाही. शरण गेले करता सांगतो. शरणागती करता सांगतो. एक भजं ठेवायचं सेपरेट. नको देवाचं पोट दुखलं तर पुन्हा गोळ्या कोणा आणायचं देवाला? सेपरेट नाही. एकच भज. जसं तोडी ती म्हातारी बाई मी आहे म्हणून तरी बरं आहे ग. सुशा लक्ष देत जाय ग. लक्ष देत जाय. ती एकच भजन 10 देव त्याचं ओझ. हे देव पाप नसल का? नाट्य महाराज देवाला दिसत नसेल काही नैवेद्य? हे असे जर नैवेद्य देवाला गेलेत की भात ठेवायचा तो भात एकच शीत गेला पाहिजे. तशी आमटी वाढायची. आमटी ती पळी वर घ्यायची ना असा गण टेकून द्यायचा. मथरीच्या ताब्यात गांगीर बाबा सप्ता देवा आमटी करता. असा नैवेद्य देवाने पाहिला तर भगवान परमात्मा या नैवेद्याचा स्वीकार करतील का? नाही. देवाला सर्वस्व समर्पण असावं. देवा कारणे भावत स्मात. हा देवा कारणे भावत स्मात. जावे न लगे फार सेवित. जावे न लगे फार सेवित. देवा कारणे भावत स्मात. देवा कारणे भावत स्मात. जावे न लगे फार सेवित. जावे
न लगे फार सेवित झाले कचित तरी बहुता झाले कचित तरी बहुता एवढ्यासाठी नका करू वाद हात गा एवढ्यासाठी नका करू वादात गा हरे राम कृष्णा हरे राम कृष्णा वासुदेवा जाणवितास जना वासुदेवा जाणवितास जना हरे राम कृष्णा हरे राम कृष्णा वासुदेव जाणवितासे जना वासुदेव जाणवितासे जना देवा कारणी भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित झाले एकचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता हात गा भाव गरजेचा आहे प्रेम गरजेची आहे ही शरणागती आहे सर्वस्व देवाला समर्पित करा गुरुवर्य महाराज एक उदाहरण सांगायचे देवाला सर्वस्व समर्पण भावनेनं केलेलं भजन आवडतं आणि ते भजन करायच्या आमच्या श्री संत मीराबाई काय गोड भजन असायचं महाराज त्या मीराबाईंसारखं भजन स्वतः व्यासपीठावर करायचे आपण पाहिलंय व्यासपीठावर येण्याची क्षमता नसताना शारीरिक क्षमता नाही आहे तरी पण मीराबाईंसारखं महाराजांनी व्यासपीठावर भजन केलं आपण भाग्यवान आहोत ते भजन आपण डोळ्याने पाहिलं है आखवो है आखवो जो शाम का दर्शन किया करे है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे बेकार वो मुख है बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की है हाथ जो भगवान का पूजन किया करे मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे हे मीराबाईंचं भजन आहे राजवैभवात राहिल्या अलौकिक सौंदर्य राजवैभवाचा अहंकार नाही सौंदर्याचाही अहंकार नाही सदैव भजनामध्ये तल्लीन असायच्या मेरे तो गिरधर गोपाल दुसरो नकोय असं विश्व ज्यांचं होतं माझे फक्त आणि फक्त भगवंतच आहे दुसरं विश्वच नाही प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही नूर प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही नूर प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं श्याम सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम सांसों की माला में सिमरू में पीका नाम सांसों की माला में सिमरू में पीका नाम अपने मन की मैं जानूं पी के मन की राम अपने मन की मैं जानूं पी के मन की राम सांसों की माला में सिमरू में पीका नाम सांसों की माला में सिमरू में पीका नाम पीका नाम पीका नाम काय मीराबाईंचं भजन आहे
साक्षात विश्वंभराने यावं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी यावं आणि मीराबाईंच्या भजनामध्ये नाचावं. जीवन का सिंगार है प्रीतम, मांग का है सिंदूर. जीवन का सिंगार है प्रीतम, मांग का है सिंदूर. प्रीतम की नजरों से गिरकर जीना है किसका, प्रीतम की नजरों से गिरकर जीना है किसका. सांसों की माला पे सिमरू में ठिकाना, सांसों की माला में सिमरू में ठिकाना, ठिकाना. ठिकाना. मीराबाई भजन करत होत्या आणि भजन करताना एक साफसफाई करणारा मुलगा त्यांना पाहतो. दृष्टांत बारकाईनं ऐका. त्या मुलाच्या मनामध्ये ते सौंदर्य त्याने पहिल्यांदा पाहिलं, ते सौंदर्य त्याच्या मनामध्ये बसलं. त्याच्या मनात वाईट विचार आले. तो मुलगा म्हणे, अरे काय सुंदर मुलगी आहे ही, काय तेजस्वी मुलगी आहे ही, एवढं सौंदर्य. मुलगा घरी गेला, आईला म्हणू लागला, आई ते राजवाड्यातली ती मुलगी कोण आहे. आई म्हणे, कोण मुलगी. ती पायामध्ये चाळ बांधते, गळ्यामध्ये विणा असतो आणि भजन करत होती. कोण मुलगी आहे ती. आई म्हणे, त्या राजाच्या कन्या आहेत त्या मीराबाई. काय झालं. मुलगा म्हणे, आई मला त्या मुलीबरोबर लग्न करायचं. लग्न. आई म्हणे, ती राजाची कन्या आहे त्या आणि आपण साफसफाई करणारे आहोत. राजाला जर कळालं तर आपला रिपोर्ट निगेटिव्ह असताना सुद्धा पॉझिटिव्ह येईन. हो, स्कोर 25 पर्यंत जाईन. हे शब्द कानावर आले का माणसं भेदरून उठाते. बघा, स्कोर, ह्युमिनिटी पॉवर, ऑक्सिजन लेवल. रेमडेसिवीर, त्याच्या किमती तर विचारूच नका. आई म्हणे, अरे काय ते राजाच्या राजवैभवात राहणारी मुलगी आहे ती, आपलं लग्न नाही होऊ शकत. मुलाने अन्न पाण्याचा त्याग केला. ऐका बरं का, अन्न पाणी सोडलं. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसऱ्या दिवशी मुलगा अन्न पाणी घेत नाही म्हटल्यावर बेशुद्ध झाला. आईला दया आली. आई मीराबाईंकडे आल्या. राणीसाहेब, राणीसाहेब, माझ्या मुलाला वाचवा. मीराबाई बसल्या होत्या चिंतनात. मीराबाई म्हणे, काय झालं तुमच्या मुलाला. म्हणजे माझ्या मुलाची इच्छा आहे की तुमच्याबरोबर त्याला विवाह करायचा आहे, लग्न करायचं आहे. मीराबाई हसल्या. बस एवढीच इच्छा आहे ना, मी तुमच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार आहे. आई म्हणे, उगाच लेकरू 3 दिवस उपाशी ठेवला. पहिल्या दिवशी विचारलं असतं तर बरं झालं असतं. मीराबाई म्हणे, नीट ऐका, मी तुमच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार आहे. पण आपण आला पहा. आता मराठी व्याकरणात आपण जरा विचित्र आहे. पण आला की मागच्या वाक्याचा अर्थ बदलून जातो. आपण इतका विचित्र आहे. मी तुमच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार आहे. पण काय, तुमच्या मुलाने 7 दिवस राजवाड्यात यायचं आणि भजन करायचं. 8व्या दिवशी काल्याच्या कीर्तनात मी स्वतः लग्न करेन तुमच्या मुलाबरोबर. दुसऱ्या दिवशी आई मुलाला घेऊन आली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची मूर्ती समोर आहे. मीराबाई आल्या, त्या दोघांना पाहिलं. मीराबाईने सांगितलं, भगवंताकडे बोट केलं, माझं सर्वस्व तिकडं आहे, माझ्या सर्वस्वाचं भजन करा. माझा श्वास तिथे आहे, माझे प्राण तिथे आहे. त्यांचं दर्शन करा आणि त्यांचंच भजन करायचं आहे आपल्याला. मीराबाईने त्या मुलाला सांगितलं, 7 दिवस तुम्ही इथं भजन करायचं. स्वतः विणा दिला, विणा घ्या, भजन करा. त्या मुलाने मूर्ती पाहिली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. काय सुंदर मूर्ती आहे. जणू काय भगवंत आत्ता आपल्याशी येऊन बोलतील, एवढी गोड मूर्ती होती ती. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया
लोपलिया. मुलाला सांगितलं माझ्या मागे भजन करा. मुलगा उभा आहे. मीराबाई पुढे भजन म्हणतात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा. 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. सद्गुरु गंगा गिरी महाराज की जय. सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. मुलाला समाधी लागली ना. 7 दिवस भजन झालं. 8वा दिवस उजाडला. काल्याचा दिवस. मीराबाई आल्या. त्या मुलाला समाधीस्थ पाहिलं. त्याला उठवलं. जाग केलं. आता ऐका. अगोदर जो मुलगा विकाराच्या नजरेनं पाहत होता, आता तो मुलगा डोळे उघडल्याबरोबर श्रद्धेच्या नजरेनं पाहू लागला. अगोदर विकाराची नजर होती. त्याला सौंदर्य दिसलं. आता श्रद्धेची नजर आहे. अंतःकरणातले विकार नाहीसे झाले. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची किंवा सर्व आनंदाची श्रुती झाली. अंतःकरणामध्ये भगवंत साठवले. काम क्रोध केले घर रीते निघून गेले. आता मुलगा रडू लागला. मीराबाई म्हणे काय झालं रडायला? आपलं लग्नाचा दिवस आजचा. लग्नाचा आनंदाचा दिवस. काय झालं रडायला? ऐका बरं का. आता नामधारकांचा ठसा करता सांगतो. मुलगा उत्तर देतोय. आईसाहेब पहिल्या दिवशी मी तुम्हाला पाहिलं त्यावेळी माझ्या मनात विकार होते, पण मी लग्न करणार म्हटल्यानंतर तुम्ही मला फासावरच द्यायला पाहिजे होतं. कारण राजवैभवातल्या तुम्ही राजवैभवात असून सुद्धा तुम्ही लेकरासारखं मला स्वीकारलं, जवळ घेतलं, माझ्याकडनं भजन करून घेतलं आणि त्या भजनामुळे माझ्या अंतःकरणातले विकार नाहीसे झाले. पहिल्या दिवशी ज्या मीराबाई मला दिसल्या आता त्या मीराबाई दिसत नाही. मला साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं दर्शन झालंय. आता तुमचं दर्शन मी घेतो. तुम्ही माझे गुरु आहात. माझं गुरुपद तुम्ही भूषवा. मीराबाईंनी त्या मुलाचं गुरुपद भूषवलं. कारण त्याने केलेलं नामस्मरण तो भाग्यवंत आहे. त्यांनी शरणागती केली आणि नामस्मरणामुळे त्याच्या जीवनात जो विश्वास निर्माण झाला, जी क्रांती घडली, त्याचं वर्णन महाराज करतायत अभंगाचं 2रं चरण. तरले तरती हा भरवसा. 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 तरले तरले हा भरवसा. तरले तरती हा भरवसा. नामधार कांचा ठसा. नामधार कांचा ठसा. तरले
नामधारे काचा नामधारे काचा ठसा तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा हा भरवसा हा भरवसा हा भरवसा हरी जय 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 ठोबार कुमाये गाडी वाजवा माय ठोबार कुमाये ठोबार कुमाये ठोबार कुमाये ठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय 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 ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार जय ठोबार कुमार जय ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार जय 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 ठोबार कुमार ओना कुंडली कबरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु गंगा गिरिजी महाराज सद्गुरु नारायण गिरिजी महाराज पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की बोलो रे भाई सब संगन की जय हब्बा हब्बा तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा नामस्मरण करणाऱ्यांचा ठाम विश्वास आहे. मग आता भाग्यवंतांच्या जीवनामध्ये एक सामर्थ्य असं असतं पहा. आपल्याकडं सामान्य जीवाकडं एखादं सामर्थ्य आलं, एखादी कला आली, एखादा गुण अवगत झाला तर त्याच्याबरोबर न कळत किंचितचा अहंकार येत असतो. पण संतांकडे तो अहंकार नाही. भुक्ती मुक्ती चेते स्थळ. भुक्ती म्हणजे भोग, मुक्ती म्हणजे मोक्ष. भुक्ती आणि मुक्ती असताना सुद्धा त्यांचा स्वभाव कसा आहे? भोळे असतात, भाविक असतात आणि अंतःकरणाने निर्मळ असतात. भोळा कोणाला म्हणतात? भोळा भोळा प्रपंचात कुणीही भोळं नाही. प्रपंचातला भोळा दिसतो तो कामापुरता भोळा असतो. काम झालं की तो भोळा राहत नाही. भोळं कुणाला म्हणावं? भगवान श्री हनुमानजी महाराज भोळे आहेत, भोळे दैवत आहे. आदी भगवती सीतामाता एक दिवस शृंगार करत होते. शृंगार भगवान श्री हनुमानजी महाराजाले दर्शन घेतलं आणि आईसाहेब भांगेमध्ये सिंदूर भरत होत्या. हनुमानजी महाराजांनी विचारलं, आईसाहेब हा सिंदूर का भरतात? भांगेत सिंदूर का भरतात? आईसाहेबांनी सरळ उत्तर दिलं, सिंदूर भरला की माणसाचं आयुष्य वाढतं, मालकाचं आयुष्य वाढतं. मालकाचं आयुष्य वाढतं सिंदूर भरल्याने. हनुमानजी महाराज बाहेर आले. आईसाहेब तर एवढा एवढा बोटभर सिंदूर भरतात, किती आयुष्य वाढन बा मालकाचं. आपले मालक भगवान प्रभू रामचंद्रजी आहेत. त्यांचं आयुष्य वाढण्याकरता त्यांनी तेव्हापासून बाजारात गेले, सगळ्या अंगाला सिंदूर लावून घेतला. याला म्हणतात निर्मळ. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळिकाळा. भोळे भाविक निर्मळे या विभूतींचं वर्णन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात. यांचं वर्णन नुसतं आपल्या मुखातनं केलं, वेदानं तर केलंच, पण आपल्याही मुखातून आपण 2 मिनिटं भजन करू आणि त्यानंतर भैरवीकडे जाऊ. गंगागिरी बाबा माझे गंगागिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे गंगागिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे गंगागिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे नाथगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे नाथगिरी
गंगागिरी बाबा गंगागिरी बाबा माझे हरिगिरी बाबा गंगागिरी बाबा हरिगिरी बाबा गंगागिरी बाबा माझे सोमेश्वरगिरी बाबा गंगागिरी बाबा सोमेश्वरगिरी बाबा गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी 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 बाबा नारायणगिरी बाबा माझे रामगिरी बाबा नारायणगिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा नारायणगिरी बाबा माझे रामगिरी 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 बाबा गंगागिरी 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 बाबा माझे रामगिरी बाबा नारायणगिरी बाबा माझे रामगिरी बाबा नारायणगिरी बाबा माझे रामगिरी बाबा रामगिरी बाबा सद्गुरु गंगागिरीजी महाराज की सद्गुरु नारायणगिरीजी महाराज की सर्वांगानं या विभूती निर्मळ असतात त्यांचं नुसतं नामस्मरण करा. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. मग ही सेवा आपण करावी, नामस्मरण आपण करावं. या भाग्यवंतांचं वर्णन कोणी याचा पुरावा ऐका अभंगाचं चतुर्थ चरण. गायली पुराणे गायली पुराणे गायली पुराणे गायली पुराणे गाय म्हणा पुराणे गायली पुराणे गायली पुराणे गायली पुराणे गायली पुराणे गायली पुराणे गायली वेदवाणे तरले तरले हा भरवसा तरले तरले हा भरवसा नामधार का साठसा नामधार का ठसा ठसा राम आ नाम दार का ठसा नामेदार कासा नामे 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 धारे कासा तथा नामे
नाम 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 धारकाचा ठसा नवधारकाचा ठसा नवधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा ठसा नवधारकाचा ठसा नवधारकाचा ठसा नवधारकाचा ठसा नवधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा नामधारकाचा नामधारकाचा ठसा नामधारकाचा सागम पगम ग ग साग गम पगम ग ग ग नि ग सा सागम पगम पनी ने 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 बनी सा सा नि रे सा रे नि सा नि पनी पम पम गम गम पनी ने ने पनी सा 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 नि सा नि पनी पम पम गम ग सा गम प गम पनी सा गम प गम पनी सा गम प गम पनी सा नामधार नामधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा नामधारकाचा ठसा तरले तराती हा भरवसा तरले तराती हा भरवसा हा भरवसा ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र संस्थान सरलबेट यांचा आशीर्वाद, गुरुवर्य महाराजांच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो. आज सेवेचा अभूतपूर्व योग आणि माझ्या जीवनातला भाग्याचा उदय माझी आदरणीय पूज्य पिताश्री की ज्यांना संप्रदायाचा खूप आवड होती, मृदंगाचार्य होते आणि त्यांचं आज 20वे पुण्यस्मरण आहे. त्या पुण्यस्मरणाच्या पूर्व काळावरती आजची सेवा गुरुवर्य महाराजांनी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्यापर्यंत पोहोचवली, त्याबद्दल मी आयुष्यभर आपला सदैव ऋणी राहील. झालेली सेवा पुन्हा एकदा श्रींच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुरी वेडी वा पुढे उतरे क्षमा पराज महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपुला क्षमा पराज महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राका माझा पैकी करा महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थानचे सर्व कार्यक्रम ऑनलाईन पाहण्यासाठी खाली दिलेल्या सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान या चॅनलच्या लिंकवर क्लिक करा आणि नेहमी अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हे चॅनल सरलाबेट संस्थानचं अधिकृत चॅनल आहे.